जय येशू. जय जय येशू. पुन्हा एक बार आपल्यासमोर येण्याची संधी प्रभूनं दिली, याबद्दल प्रभूचे आभार मानतो. प्रार्थना करूया आणि पुढे जाऊया. स्वर्गीय पित्या, पुन्हा एक बार आज तुझ्या पवित्र वचनातून तो आमच्याशी बोल. तुझा सेवक ज्याची तू निवड केली, ज्याचा तू उपयोग केलास, आणि एवढंच नव्हे तर प्रभू अनेक लोकांपर्यंत तुझं वचन पोहोचण्याकरिता जो अभिषेक त्यांना दिलास त्याबद्दल तुझी स्तुती करतो. आज तुझं वचन ऐकत असताना तुझी कृपा दया तू आम्हावर कर. ये पवित्र आत्म्या, ज्याला कान आहेत तो ऐको, अशा प्रकारचे कान तो आम्हाला दे की आम्ही ऐकू शकू. प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून तो आहे. आमेन. मागील 20व्या अध्यायामध्ये आम्ही पाहिलं की पौल मिलात येथे आहे आणि त्याचं शेवटचं ऑलमोस्ट ते भाषण त्यानं मिलातेमध्ये केलं आणि त्याच्या लोकांसंगती तो बोलला. इफिसमधल्या वडिलांना त्यानं मिलातमधून बोलून घेतलं, मिलातमध्ये बोलून घेतलं आणि त्यानंतर त्यानं सांगितलं की मी तुम्हाला भेटेल की नाही माहीत नाही, परंतु या शब्दानं त्या सर्वांना गैवरून आलं. ते त्याच्या खांद्यावर मान टाकून रडू लागले आणि मग त्यांनी एकमेकांचा निरोप घेतला. खरं पाहता पावलाचा तिसरा हा प्रवास किंवा तिसरी मिशनरी सुवार्ता फेरी या ठिकाणी जवळजवळ संपुष्टात आली आणि आता पॉल येरुशलेमेकडे जाण्याकरिता आवेशानं तयारी करत आहे. त्याला येरुशलेममध्ये जायचं आहे आणि म्हणून तसा संकेत त्याला देण्यात आला होता की त्यांनी येरुशलेमेत न गेलेलं बरं, परंतु पवित्र आत्म्याच्या प्रेरणेनं जे त्याला सुचवलं त्याप्रमाणे त्यानं पुढचं पाऊल उचललं. आता प्रेषितांची कृत्य 21 अध्याय 1 ते 14 ही पहिल्यांदा ही गोष्ट आम्ही पाहणार आहोत, पूर्ण 21 अध्याय, आणि मग 22 अध्यायामध्ये पुढं आम्ही पाहणार आहोत की जसा पाऊल आता पुढे वाटचाल करीत आहे तसं त्याच्याविषयी त्याच्या लोकांमध्ये या मिशनऱ्याविषयी बरेचसे गैरसमज निर्माण झाले आणि त्या गैरसमजामुळं त्यानं पावलाचा छळ करायला सुरुवात केली. खरं पाहता पावलाला त्याच्या इफिसातील मित्र पासून आता वेगळं होण्याची इच्छा होती, म्हणून तो आणि त्याचा पक्ष मिलात येऊन निघाले. ते कोसास, ते रुदास आणि मग पत्र्यास, वचन 1 प्रमाणे 21:1 प्रमाणे ते आले. आपलं बायबल नेहमीप्रमाणे पवित्र शास्त्र आपण उघडं ठेवलं तर फार बरं होईल आणि मग त्यातली काही वचनं सुरुवातीला आपण वाचूया आणि मग पुढे या अभ्यासामध्ये आपण जाऊया. प्रेषितांची कृत्य याचा 21वा अध्याय आणि पहिलं वचन मी तुमच्यासमोर वाचतोय. मग असे झाले की आमचा व त्यांच्या वियोग झाल्यानंतर आम्ही तारवातून कोसास नीट गेलो व दुसऱ्या दिवशी रुदास व तेथून पात्र्यास गेलो. नंतर पलीकडे फेनिके जाणारे तारू मिळाल्यावर आम्ही त्यात जाऊन बसून निघालो. मग कुप्र दृष्टीस पडले तेव्हा ते डावीकडे टाकून आम्ही सूर्याकडे जाऊन सोरास उतरलो, कारण तेथे तारवातील माल उतरायचा होता आणि शोध केल्यावर आम्हाला शिष्य भेटले, म्हणून आम्ही तेथे 7 दिवस राहिलो आणि आत्म्याच्या द्वारे पावलाला म्हटले, तुम्ही येरुशलेमेत पाऊल टाकू नका. मग असे झाले की ते दिवस संपल्यावर आम्ही तेथून निघून मार्गस्थ झालो. तेव्हा स्त्रिया व मुले यांच्यासह सर्वांनी आम्हाला नगराबाहेर पोहोचवले. तेथे समुद्राच्या किनाऱ्यावर आम्ही गुडघे टेकून प्रार्थना केली आणि एकमेकांचा निरोप घेतल्यावर आम्ही तारवात बसलो आणि ते आपल्या घरी माघारी गेले. आता संत पौल मिलातेहून निघाला आहे कैसरियाकडं आणि या दिवसात ते प्रवास करीत ते निघाले, परंतु सर्व बंदरावर थांबणाऱ्या या जहाजामुळं पौल जरा अस्वस्थ झाला, कारण ते प्रत्येक ठिकाणी थांबत होतं आणि म्हणून तिथून फेनिकेस थेट जाणारं जहाज त्यांनी धरलं आणि त्यात ते बसले आणि जवळजवळ 400 मैलांचा प्रवास त्यानं पूर्ण केला. आणि 3 ते 6 या वर्षामध्ये आम्ही पाहतो की ते सोर नगरामध्ये आले. सूर्याकडे जाऊन ते सोरास उतरले, कारण सोरामध्ये त्या ठिकाणी एक मंडळी होती आणि त्या ठिकाणी त्यांनी 7 दिवस आपले जीवनाचे खर्च केले, त्यांच्यावर राहिले, त्यांना देवाचं वचन शिकवलं. सोरास ते याकरिता उतरले कारण त्या ठिकाणी प्रभूची मंडळी होती आणि ही मंडळी कदाचित प्रेषित 11-19 वचनाप्रमाणे जो छळ त्यांचा येरुशलेमेमध्ये झाला होता त्या छळामुळं जी पांगापांग झाली, त्या पांगापांगामुळे
ही मंडळी सोरमध्ये स्थापन झाली आणि म्हणून ते 7 दिवस त्या ठिकाणी राहिले असं देवाचं वचन आपल्याला सांगतं. आता पौल लक्षात घ्या, तो त्याचा प्रवास आता परतीचा प्रवास यरुशलेमेकडे चालू झाला आहे. कारण जहाज माल उतरत होते म्हणून त्याने दुसरे जहाज निवडले आणि तेथे सभास्थान नव्हते, पण यहुद्यांकडून यहुद्यात प्रेम अर्पण करण्यासाठी पावलाने तिसऱ्या मिशनरी प्रवासात चांगला सहभाग घेतला. शेवटच्या त्याच्या प्रवास फेरीमध्ये त्यानं पुष्कळ दान अर्पण गोळा केले, जे यरुशलेम येथील यहुदी लोकांना, शिष्यांना, पुढाऱ्यांना त्याला त्या देणग्या द्यायच्या होत्या. आणि याकरिता पावलानं मोठा पुढाकार घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. यहुदी लोकांचा ऐक्य दाखवण्याचा हा एक व्यावहारिक मार्ग होता आणि त्यांच्याबरोबर सुवार्ता दिल्याबद्दल त्यानं ही कदाचित परतफेड पण केली असावी, की फायनान्शियली, आर्थिकदृष्ट्या इतरांना मदत करण्याची जबाबदारी या प्रभूच्या निवडलेल्या शिष्यांनी उचलली. रोम 15:25-27 या वचनामध्ये आम्ही वाचतो, सध्या तर मी पवित्र जनांची सेवा करत करत यरुशलेममध्ये जात आहे. पौल त्या ठिकाणी कबूल करते की त्याचं आता यरुशलेममध्ये जाणं सुरू झालं आहे. चर्चमध्ये सतत विभाजन होण्याची शक्यता होती हे पावलानं पुन्हा पुन्हा लोकांशी बोलताना सांगितलं होतं. यहुदी लोकांना नेहमी असं वाटत असे की अयहुदी लोक त्यांच्या मार्गानं, त्यांच्या मतानं चालले पाहिजे. 15:1 मध्ये याविषयी जी परिषद यरुशलेमेमध्ये झाली त्यामध्ये निर्णय घेण्यात आला होता की अशा प्रकारची जबरदस्ती अयहुदी लोकांवर करणं बरं नाही. जेव्हा पावलाने सेवा केली तेव्हा ते त्याच्या कार्यात अडखळण आणत होते आणि त्याने धर्मांतरित केलेले लोक, परिवर्तित केलेले लोक देखील यहुदी लोक चोरून नेत होते आणि त्यामुळं मंडळीत विभाजन होण्याची दाट शक्यता होती. म्हणूनच यरुशलेमेच्या भेटीमुळे यहुदी व अयहुदी यांचे संबंध दृढ होतील अशी त्याला आशा होती आणि याकरिता त्याला यरुशलेमेत जायचं होतं. त्या लोकांमध्ये ऐक्य यावं आणि ज्या देणग्या अर्पण त्यानं गोळा केल्यात ते अर्पण त्या लोकांना पोहोच करता यावेत याकरिता पावलाची यरुशलेमेत जाण्याकरिता घाई चालली होती. पावलाला त्याच्या मित्रांकडून संदेश मिळाला की त्याची यरुशलेमेला भेट देणे धोकादायक होईल. सोराच्या लोकांनी पावलाला सांगितलं की तुम्ही यरुशलेमेत जाऊ नका, कारण त्या ठिकाणी तुम्हाला धोका होण्याची शक्यता आहे, कारण ते सगळे आत्म्यानं भरलेले होते आणि आत्म्यानं त्यांना प्रेरणा करून पावलाला सांगितलं. आता फार मोठा विचार या ठिकाणी आहे की जरी पावलाला ही माहिती देण्यात आली तरी पावलानं ते ऐकलं का? पाऊल यरुशलेमेत गेला शेवटी, मग पावलानं ते त्यांची आज्ञा का मानली नाही? पण तो त्याच्या संबंधीची उत्तरं पौल पुढे वचनामध्ये आपल्याला देत आहे. रोम 15:30-31 मध्ये तो म्हणतो, ह्यासाठी की यहुद्यात जे अवज्ञा करणारे आहेत त्यांच्यापासून माझी सुटका व्हावी. सोरच्या विश्वासणाऱ्यांनी पावलाला असे सांगितले की त्याने यरुशलेमेला पाऊल ठेवू नये. 21 अध्याय प्रेषितांची कृत्य आणि 12 वचन. सोर येथे एका आठवड्यानंतर पौल व त्याचा पक्ष कैसरला जाण्यासाठी शेवटच्या ठिकाणी ते गेले. आणि मग 7 ते 14 या वचनामध्ये पौल आणि त्याच्याबरोबर जी समूह होता, जे शिष्यगण होते, ते कैसर्यात पोहोचले. हे फिलिप प्रेषित 1 ते 6 या वचनामध्ये जो फिलिप वर्णन केलाय त्याच्यापैकी एक शिष्य होता, ज्या शिष्यांची 7 मध्ये एक निवड केलेली होती आणि हा शिष्य बरोबर राहण्याकरिता त्यांनी कैसर्यात जाण्याकरिता पुढाकार घेतला. आणि त्यांच्यापैकी एक फिलिप त्यांच्यावर होता, ज्याने लेखक म्हणून काम केले प्रेषित 8:5, 21:9 आणि त्याला 4 अविवाहित मुली होत्या. ह्या मी पूर्वी अभ्यासामध्ये पाहिलं होतं. जेव्हा त्याला कैसरिया येथे येऊन त्यांची मुख्यालय जेव्हा बनवलं होतं तेव्हा त्याला 20 वर्ष उलटून गेली होती या सेवेला. आपल्याला माहिती आहे की पौल पहिल्यांदा जी फेरी मारली, मग दुसऱ्या फेरीमध्ये ज्या मंडळ्या स्थापल्या त्या ठिकाणी ते गेल्या आणि आता तिसऱ्या फेरीतून तो यरुशलेमेकडे माघारा फिरत आहे. प्रेषित 8:40. फिलिप
स्तेपनाचा एक सहकारी होता आणि पावलाने स्तेपनाच्या मृत्यूमध्ये भाग घेतला असल्यानं ही एक रंजक बैठक असावी असं काही बायबल अभ्यास करणाऱ्यांचं म्हणणं आहे. कारण फिलिप आणि पॉल एकत्र मिळाले, कदाचित त्यांनी स्तेपनाविषयी चर्चा केली असेल. पॉल जेव्हा कैसऱ्यामध्ये विश्रांती घेत होता त्यावेळी आणखी एक देवाचा सेवक अगाबस, जो पूर्वी आपण त्याची माहिती पाहिली, तो देवाचा संदेष्टा त्या ठिकाणी आला. त्याला परमेश्वराचा दुसरा चेतावणी संदेश देण्याकरिता प्रभूने त्याला पाठवलं. सुमारे 15 वर्षी पूर्वी पॉल आणि अगाबस यांनी यहुद्यांच्या दुष्काळमुक्ती कार्यक्रमामध्ये एकत्र काम केलं होतं. त्यामुळे ते दोघांना एकमेकांना ते ओळखत होते. प्रेषित 11, 27 ते 30 या वर्षामध्ये त्याचा उल्लेख आहे आणि ते काही परके नव्हते. त्यामुळं आगेब संदेशाने नाट्यमय मार्गाने आपला देवाचा संदेश पावलाला सांगितला. आपण पाहिलं 16 त्याला सांगितलं तुम्ही जाऊ नका, आणि आता कैसरियामध्ये त्याला सांगितलं होतं की तुम्ही यरुशलेमेत जाऊ नका. 21 प्रेषित 21:11 त्याने आमच्याकडे येऊन व पावलाचा कमरबंद घेऊन आपले हातपाय बांधून म्हटले, पवित्र असा आत्मा असे म्हणतो की कमरबंद ज्या माणसाचा आहे त्याला यरुशलेमेत यहुदी लोक याप्रमाणे बांधून परराष्ट्रीयांच्या हाती देतील. त्यानं पावलाचा कमरबंद घेतला आणि आपले हातपाय बांधले आणि त्यानं सांगितलं की अशा प्रकारे पावलाची यरुशलेमेत स्थिती होईल असा देवाचा संदेश माझ्याकडे आलाय. आता पहा, 16 संदेश आला. त्याचे शिष्यगण त्याला सांगत होते की तुम्ही जाऊ नका. कैसरियामध्ये देवाचा संदेश अगाबस यानं त्याला सूचना दिली की अशा प्रकारे तुझी स्थिती होण्याची शक्यता आहे. परंतु अगाबसनं त्याला हे नाही सांगितलं की तुम्ही यरुशलेमेत जाऊ नका, पण तुम्ही तिथे गेल्यानंतर काय होईल याची आगाऊ सूचना त्याला देण्यात आली. आणि म्हणून सोऱ्याच्या विश्वासणाऱ्या प्रमाणे कैसरियाच्या विश्वासणाऱ्यांनी सुद्धा पावलाला यरुशलेमेत न जाण्याची विनंती केली, हे आम्ही पाहिलं. तसे पाहता काही विश्वासणारे प्रेम भेट घेऊन याकोब आणि वडील वर्ग यांच्याकडे यरुशलेमेला जायला तयार होते. पावलाऐवजी त्यांनी ती गिफ्ट आपल्या लोकांना देण्याकरिता पुढाकार घेण्याकरिता त्यांनी ठरवलं होतं, परंतु पावलानं त्यांचं ऐकलं नाही. प्रेषित 21:13 सांगतं, तेव्हा पावलानं उत्तर दिलं, तुम्ही रडून माझे मन खचवता हे काय? मी नुसता बंधनात पडायलाच नाही तर प्रभू येशूच्या नावासाठी यरुशलेमेत मरायला देखील तयार आहे. पावलाचं हृदय आणि त्याचं मन त्यानं पक्क तयार केलेलंच होतं आणि देवानं त्याची तयारी केली होती. तो प्रभूसाठी मरायला देखील तयार होता. आणि म्हणून फिलिप्पी 1:21 देवाचं सुंदर वचन आहे की जगणे मला ख्रिस्त आणि मरणे हे मला लाभ आहे, असं फिलिप्पीकरास पत्रामध्ये पॉल म्हणतो. आपण पावलाच्या अनुभवातून या ठिकाणी काय शिकू शकतो की तो हा चुकीचा विचार होता का बरोबर होता? पावलानं ऐकलं नाही हे बरोबर होतं की नाही हे आपण पुढं पाहणार आहोत. या विषयासाठी जवळजवळ 20 वर्षापूर्वी प्रभूने पावलाला यरुशलेमेतून बाहेर पाठवलं होतं. ही तिसरी घटना. पावलाने त्याला सांगितलं होतं तू बाहेर जा, तू इथं थांबू नको, कारण यरुशलेमेतले लोक तुझी साक्ष मान्य करणार नाही. कारण यहुदी लोक त्याची साक्ष मान्य करू शकतच नव्हते. प्रेषित 22:18 त्याचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणून पावलाने याआधीच रोमकारास यहुद्यामधील या धोक्याविषयी पत्र लिहिलं होतं. प्रेषित 15:30-31 की त्याच्या जीवाला धोका आहे, त्याच्याच लोकांकडून धोका आहे हे पावलाला पक्क माहीत होतं. देवाचा आत्मा त्याच्याही ठाई होता, त्याला याची पूर्ण कल्पना होती. पण त्याचे शिष्यगण त्याला सांगत होते की तुम्ही स्वतःहून जीव धोक्यात कशाला घालताय. त्यामुळे त्यामध्ये असलेल्या अडचणीबद्दल त्याला पूर्ण माहिती होती. आणि म्हणून अगाबासाने पावलाला यरुशलेमेत जाण्यास मनाई केली नाही, तर तू गेलास तिथे तर काय होईल हे त्यानं त्याच्या कमरबंदानं आपले हातपाय बांधून त्याला दाखवलं. नंतर आम्ही पुढं पाहणार आहोत की हे चित्र खरं घडलं की नाही. देवाचे संदेष्टे, निवडलेले देवाचे संदेष्टे खरी भविष्यवाणी करतात, पोकळ भविष्यवाणी करीत नाहीत, अंदाजपंचे भविष्यवाणी करीत नाही. जे प्रभूने त्यांना सांगितलं ते एक्झॅक्टली तेच
तंतोतंत ते बोलत असतात, हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. ही भविष्य सूचक शब्द चेतावणी म्हणून पावलाला देण्यात आले की तुम्ही तयार व्हा, आणि म्हणून कदाचित चेतावणी म्हणून हे शब्द आपल्याला घेता येतील प्रेषित 21:4 मधील विधानाप्रमाणे. आणि मग 22:18 प्रेषित मध्ये आम्ही पाहतो परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणेच ते विशिष्ट प्रकारे लागूही झाली आणि पावलाच्या उर्वरित आयुष्यावरील नियमन म्हणून त्याचा अर्थ लावण्याची आता या ठिकाणी गरज नाही, कारण पावलाने यरुशलेमाला टाळले हे खरे होते. पूर्वी तो यरुशलेमाला काही कारणास्तव गेला नाही, परंतु त्याचा अहवाल देण्याकरिता, त्याच्या ज्या इतर कामाकरिता पाऊल पूर्वी यरुशलेमेत गेले होते. इतर प्रसंगी यरुशलेमेत पावलाची उपस्थिती होती. जसं दुष्काळा मुक्तीकरिता प्रेषित 11:27-30 मध्ये त्यांनी काम केलं, त्यावेळेस पाऊल यरुशलेमेत होते. यरुशलेमेमध्ये परिषदेत भाग घेण्यासाठी आपल्याला माहिती आहे जी मोठी परिषद घडली, 15वा अध्याय, जे समस्या होत्या त्यावर तोडगा काढण्यात त्यावेळेस पाऊल यरुशलेमेत होता. त्याचप्रमाणे दुसऱ्या मिशनरी प्रवासानंतर प्रेषित 18:22 मध्ये चर्चचं अभिवादन करण्याकरिता आपला अहवाल त्यांना देण्याकरिता पाऊल यरुशलेमेत गेला होता. पावलानं 23:1 मधील विधान आणि 23:11 मधील प्रोत्साहनदायक शब्दांद्वारे विश्वास ठेवणे कठीण आहे की त्याने मुद्दामच देवाच्या इच्छेचे उल्लंघन केले काय. पावलाने ख्रिस्तासाठी साक्ष दिली, त्यानंतरच्या काही महिन्यानंतर हनन्याची देवाची भविष्यवादी पूर्ण झाली. हे आम्ही पुढच्या त्याच्या अनुभवातून या गोष्टी सिद्ध करून पाहणार आहोत. पावलाच्या धैर्याचे या ठिकाणी आम्हाला कौतुक म्हणून त्याने चर्चमधील ज्या समस्या कमी करण्यासाठी आपल्या हातात घेतले. कायदेशीर यहुदी आणि अयहुदी यांच्यात विभागणी होऊ नये ही पावलाची इच्छा होती. ते त्याचं मुख्य कारण होतं यरुशलेमेच्या जाण्याकरिता की त्या लोकांना त्याची समज द्यावी. ज्या प्रकारे प्रेषित 15 मध्ये अगोदरच त्यांनी याची आगाऊ सूचना चर्चेसना मंडळींना दिली होती. पावलाला ही गंभीर परिस्थिती माहीत होती आणि म्हणून ही समस्या सोडण्याकरिता पावलानं विशेष पुढाकार घेतल्याचा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि म्हणून पावलानं यरुशलेमेत पुढे वाटचाल करायला सुरुवात केली. सरते शेवटी ते यरुशलेमेला पोहोचले आणि त्यांच्याबरोबर पुष्कळ लोक त्या ठिकाणी होते. आता आम्ही 21व्या अध्यायामध्ये आहोत, 1 ते 14 ही वचनं आम्ही पाहिले आहेत. आता पुढे आम्ही प्रवास करणार आहोत. त्याचप्रमाणे प्रेषितांची कृत्ये 21 अध्याय 18 वचन ते 28 अध्याय 31 वचन. पुन्हा मी रिपीट करतो, प्रेषितांची कृत्ये 21 अध्याय 18 वचनापासून 28 अध्याय 31 वचनापर्यंत पावलाचा रोमकडील प्रवास सुरू झाला. आपण पाहिलं ते कैसरियाहून यरुशलेमेमध्ये आता पोहोचत आहेत आणि मग यरुशलेमेवरून त्याला रोमला जाण्याची पण इच्छा होती, स्पेनला जाण्याची इच्छा होती. आणि म्हणून पावलाचा रोमकडचा प्रवास या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. 21:18 ते 23:25 मध्ये पावलाचा प्रवास कसा झाला याचं वर्णन आहे. आम्ही पाहिलं की त्याच्याविषयी गैरसमज निर्माण झाले, पुष्कळ गैरसमज त्याच्याविषयी होते. यहुदी लोकांमध्ये, रोमन लोकांमध्ये, अयहुदी लोकांमध्ये त्याच्याविषयी गैरसमज होते. आणि म्हणून यरुशलेमेमध्ये 21:18 ते 23:25 या वचनापर्यंत पावलाला अटक झाली व त्याचं संरक्षण करण्याच्या प्रती त्यानं जवळजवळ 5 वेळेस स्वतःला संरक्षण देण्याकरिता राजकीय पुढाऱ्यांपर्यंत भाषण केले आणि ते भाषण आम्ही पाहणार आहोत. आता आपण 15व्या वचनापासून प्रेषितांची कृत्ये 21 15वा अध्याय 15 वचन ते 36 वचनापर्यंत आता प्रवास करणार आहोत. पावलाचे यरुशलेमेत आगमन आणि मग दांगा व त्याला अटक करण्यात आले. 21 अध्याय आणि 15व्या वचनामध्ये आपण येऊया. 15व्या वचनाकडे येऊया. तेव्हा तारवातून आम्ही दुसऱ्या दिवशी खियासोरास आलो
आणि त्याच्या पुढल्या दिवशी आम्ही सामा बंदर घेतले. मग त्रोयुगात राहिल्यावर त्याच्या पुढील दिवशी आम्ही मिलातेस आलो. आपणास येशिया प्रांतामध्ये फार दिवस राहू नये म्हणून इफिस बाजूला टाकून जाण्याचा पावलाने निश्चय केला होता. म्हणून कसे करून 50व्या दिवसात सनातापदी यरुशलेमाला असावे याकरिता ही पॉल 20व्या अध्यायात लिहिल्याप्रमाणे घाई करत होता. 13 ते 16 ही वचनं मी आपल्यासमोर वाचली. परंतु आता 21 अध्याय आणि 15 वचनामध्ये आम्ही पाहतो की तो यरुशलेमेत येऊन पोहोचला. 15 वचन, त्या दिवसानंतर आम्ही आपली तयारी करून यरुशलेमेस वर गेलो. आमच्याबरोबर कैसऱ्यातील कित्येक शिष्यही आले. त्यांनी आपल्या येथील कुप्र येथील मनासोन ह्या जुन्या शिष्याला आणले. त्याच्या तेथे आम्ही राहणार होतो. हा जुना शिष्य होता कुप्रामधला. आणि यरुशलेमेमध्ये गर्दी असल्यामुळं जो सण होता त्या सणामुळं पुष्कळ गर्दी झाल्यामुळं पावलाने ठरवलं की आपण मनासेस या माणसाबरोबर, या जुन्या शिष्याबरोबर त्या ठिकाणं वस्ती करू. 15 ते 17 वचनं ते यरुशलेमेत पोहोचले आणि मनासोन या शिष्याच्या घरी या पावलावर असणारे शिष्यगण आणि पाव यांनी वस्ती केली. मिलात ते सोर ते कैसरिया ते यरुशलेम असा हा पावलाचा प्रवास या ठिकाणं पूर्ण झाला. आणि मग चर्च पुढारी आणि याकोब जे यरुशलेमेमध्ये होते त्याने त्याचं आनंदानं स्वागत केलं. व जे भेटवस्तूबद्दल काही तिथं सांगितलं जात नाही, कदाचित त्या भेटवस्तू त्यानं दिल्या असतील, परंतु ते एकमेकांना भेटले आणि त्याचं वर्णन आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि मग 18 ते 26 या वचनामध्ये यरुशलेमेच्या चर्चला पावलाचा संदेशाविषयी गैरसमज निर्माण झाले. यहुदी लोकांमध्ये नेहमी पावलाविषयी गैरसमज होते आणि पूर्वी पण त्यांनी अशा शंका निर्माण केल्या होत्या की ते खोटं शिक्षण देत आहेत, पण तो ॲक्च्युली ते खरं नव्हतं, ते खोटं बोलत होते. पावलाचं शिक्षण हे बरोबर होतं. पहिली भेट प्रामुख्याने वैयक्तिक आणि मैत्रीसाठी त्याची समर्पित होती, याकोब आणि वडील वर्गांकरिता. दुसऱ्या भेटीत पावलाने परराष्ट्रीयातील सेवेविषयी अहवाल दिला, कारण यरुशलेमेच्या नेत्यांनी हे मान्य केले होते की पाऊल परराष्ट्रांमध्ये सेवा करेल. हे जाहीररित्या मान्य केलं होतं. प्रभूने त्याला त्याकरिता नेमलं होतं. गलती 2:7 ते 10 या वचनामध्ये पुन्हा त्याचा उल्लेख आम्ही पाहतो. वडिलांनी जे ऐकले त्याबद्दल त्यांना आनंद झाला व जाहीर केले, तपशिलाने कळवले की पावलानं उत्तम सेवा या प्रवासातही केली आहे. पावलाने आपल्या कार्याची नोंद नाही, तर देवाने आपल्या सेवा कार्याद्वारे काय केले याचा चांगला अहवाल पुन्हा आपल्या वडिलांना दिला, जे वडील वर्ग यरुशलेमेमध्ये हजर होते. 1 करीन 15 अध्याय आणि 10 वचन तुमच्यासमोर मी वाचतोय. तरी जो काही मी आहे तो देवाच्या कृपेनं आहे, हे आम्ही शिकलं पाहिजे. आणि माझ्यावर त्याची जी कृपा झाली आहे ती व्यर्थ झाली नाही, परंतु ह्या सर्वापेक्षा मी अतिशय श्रम केले. ते मी केले असे नाही, तर माझ्याबरोबर असणाऱ्या देवाच्या कृपेनं केले. सगळा महिमा, सगळा मान त्यानं प्रभूला दिला. त्यानं हे नाही सांगितलं की मी सेवा करून आलो, हा माझा रिपोर्ट. त्यानं हे सांगितलं की आमच्या सेवा कार्यामध्ये देवानं काय केलं हे फार महत्त्वाचं आहे. ऐकणाऱ्या प्रियजनांनो, लक्षात घ्या की आम्ही पण बोलत असताना आमच्या शब्दांमध्ये बदल केला पाहिजे. मी काय केलं हे नाही, पण तू देवानं आमच्या मार्फत काय केलं हे सांगणं योग्य आहे, जे पावलाकडून या ठिकाणी आपल्याला शिकायला मिळतं. परंतु पडद्यामागं नियमशास्त्र पाळणारे जे यहुदी लोक होते ते त्याच्या विरुद्ध कारस्थान करीतच होते. तेव्हा वडीलधाऱ्याने यहुदी ख्रिस्ती जनांमध्ये पावलाविषयी अफवा पसरल्या. त्यांना कळालं की पाऊल यरुशलेमेत आला आहे, त्या वडिलांबरोबर तो भेटला आहे आणि हे त्याच्या मागावरच होते. त्याला मारण्याकरिता ते टपलेले होते आणि त्यामुळं त्यांनी त्याच्याविषयी चुकीच्या अफवा यरुशलेमेमध्ये फैलायला सुरुवात केली. तरी
पावलाने आपला आभार मात्र पूर्ण केला. पहा, कोणीतरी असं म्हटलं आहे, अफवेला पाय नसतात, अफवेला पाय नसतात तरी त्या जोरदार वेगानं प्रवास करतात. अफवेला पाय नसतात तरी त्या जोरदार वेगानं प्रवास करतात. आम्ही सगळ्यांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे. अफवा सहसा वस्तुस्थितीवर आधारित नसतात, तर अर्धसत्य, पूर्वग्रह आणि स्पष्टपणे खोट्या गोष्टीवर अफवा आधारित असतात. आणि या पावलाविषयीच्या अफवा यरुशलेमेमध्ये मोठ्या प्रमाणात पसरवण्यात आल्या. पावलाचे शत्रू त्याच्याबद्दल काय बोलत होते हे आपण थोडक्यात पाहूया. जे त्यांनी येशू ख्रिस्ताविषयी बोलत होते तेच ते पावलाविषयी बोलत होते. प्रभू येशू व स्तेफन यांच्याविषयी त्यांनी जे सांगितलं त्याच गोष्टी ते यहुदी लोक त्यांच्या लोकांना शिकवित होते. मोशेने व वडिलांनी दिलेले नियमशास्त्र पाळत नाहीत, आपले नियम आपले धर्म मानत नाहीत. पावलाने परराष्ट्रीय विश्वासणाऱ्यांना काय शिकवले याविषयी त्यांना चिंता नव्हती, कारण विदेशी लोकांचे नियमशास्त्राची नाते यरुशलेमेच्या परिषदेत संपुष्टात आले होते. परंतु यहुदी लोकांना पौल जे सांगत होता त्याविषयी त्यांना शंका कुशंका होत्या, त्यांना त्यावर आक्षेप होते. खरं तर वडिलांनी काळजीपूर्वक या प्रकरणाची पुनरावृत्ती केली, कदाचित पावलाच्या विदेशातील सहकार्यांसाठी प्रेषित 21-25 प्रमाण. परंतु पावलाविषयी त्यांनी मात्र अफवा पसरवल्या की हा यहुद्यांना भुरळ पाडतो, फसवतो, त्यांना सांगतो की तुम्ही मोशेचं नियमशास्त्र पाळू नका. सेम येशू ख्रिस्ताला ज्या प्रकारे त्यांनी बंधनं टाकली, ज्या प्रकारे खोटे आरोप त्याच्यावर लावले, तसेच खोटे आरोप त्यांनी पावलावर लावायला सुरुवात केली. आता पहा, 16 पावलाला सांगितलं होतं तुम्ही जाऊ नका यरुशलेमेमध्ये. आगाबासानं त्यानं सांगितलं तुम्ही जाऊ नका. कैसरियाने सांगितलं होतं तिथल्या लोकांनी तुम्ही जाऊ नका. तरी पावलानं कुणाचं नाही ऐकता यरुशलेमेत आला आणि मग यरुशलेमेतल्या लोकांनी त्याच्या विरुद्ध हे सगळं विरोधी काम रचायला सुरुवात केली. या पुढाऱ्यांना विशेष काळजी होती की शहरात पावलाची उपस्थिती हजारो यहुद्यांमध्ये विभाजन किंवा अडथळा आणील. पुन्हा हा आलाय, पुन्हा यहुद्यांशी बोलेल आणि पुन्हा हे यहुदी यामध्ये फूट पडेल. प्रेषित 21:20 या वचनाप्रमाणे. परंतु इतके विश्वासणारे यहुदी अजूनही मोशेच्या नियमशास्त्राला का चिटकून होते हाही प्रश्न होता. त्यांनी रोमकारास पत्र आणि गलतीकारास पत्र वाचले नव्हते काय? कदाचित नाही. आणि जरी त्यांच्याकडे ते असले तरी त्यांनी त्याकडे लक्ष दिलं नव्हतं, कारण ते नियमशास्त्राला धरून चालत होते. लक्षात घ्या, जुन्या पद्धती, जुन्या चालीरीती बदलणं हे अवघड काम आहे. हालेलुया. कोणत्याही जुन्या सवयी तोडायच्या असतील तर हे अवघड काम आहे. आणि हे अवघड काम संत पौल देवाच्या वचनांद्वारे लोकांमध्ये करत होता. आमच्या पण बऱ्याच रूढी, परंपरा, चालीरीती आहेत, पण प्रभूचं वचन तर स्पष्ट सांगतं की तुम्ही माझे नियम पाळा, तुम्ही माझ्या चालीरीती पाळा, लोकांच्या नव्हे. इस्रायल लोकांमध्ये मोठी समस्या होती, कारण ते लोकांचे नियम पाळत होते, लोकांच्या देवांकडे लक्ष घालत होते आणि त्याविषयी प्रभू ईर्ष्यावान होता. पावलानं यामध्ये बदल आणण्याचा प्रयत्न केला. खरं तर एके दिवशी देवाने यहुद्यांना एक विशेष पत्र पाठविले. कोणतं पत्र माहिती आहे? इब्री लोकास पत्र. इब्री लोकास पत्र हे जुना व नवीन करार यामधील नातेसंबंध समजून सांगतो. अतिशय मार्मिक पत्र आहे ते. जरूर वेळ मिळाला तर तुम्ही ते वाचा. डॉक्टर डोनाल्ड बॉर्नहाउस असे म्हणतात की इब्री लोकांचे पत्र इब्री लोकांना यासाठी लिहिले होते की त्यांनी इब्री होऊ नये. इब्री लोकांचे पत्र इब्री लोकास याकरिता लिहिण्यात आले होते की त्यांनी इब्री होऊ नये किंवा यहुदी होऊ नये. परंतु
इसवी 70 पर्यंत तेथील लोकांनी त्या चाली रीती रूढींपराला धरून ठेवलं आणि मग 70 AD मध्ये इसवी 70 मध्ये ते मंदिर जे सलमानाने बांधलं होतं ते उद्ध्वस्त करण्यात आलं, या लोकांना बंधनात नेण्यात आलं आणि त्यावेळेस मग त्यांच्या ज्या रूढी चाली परंपरा सगळ्या लयास गेल्या. तिथली उपासना थांबली. धर्माचरण करणारे लोक धर्माचरण करणारे लोक बंधनात गेले आणि यरुशलेमेत शांतता पसरली. म्हणून पावलाने परराष्ट्रीयांना यहुदी धर्मात सामील होऊ नये असा इशारा दिला होता. गलती 4:1-11 पुष्कळ ती वचने आहेत, परंतु त्यांनी यहुद्यांना कोठेही सांगितले नाही की त्यांनी त्यांच्या चालीरीतीचा अभ्यास करणे चुकीचे. पावलाने त्यांना असं कधी म्हटलं नाही, परंतु सत्याकडे त्यानं त्यांना बोट दाखवलं. पण ते समारंभात विश्वास ठेवीत नाहीत किंवा त्यांच्या रूढींना सहवासाची परीक्षा देत नाहीत. हे रोम 14:1 आणि 15:7 या वचनामध्ये त्याचा उल्लेख आम्हाला पाहायला मिळतो. उलट पक्षी तुम्ही एकमेकांचा स्वीकार करा, हे पाऊल त्या ठिकाणी त्यांना आवर्जून सांगत होता. कारण प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आम्ही सगळेजण एक आहोत हे आम्ही प्रेषितांच्या कृत्यामध्ये बराच वेळेस शिकत आहोत. विशिष्ट दिवस आणि आहार पाळण्याचे स्वातंत्र्य होते आणि विश्वासणारे एकमेकांचा न्याय किंवा निषेध करत नव्हते. आता विश्वासणाऱ्यामध्ये ऐक्य आलं होतं, ते एकी करून राहत होते. परंतु विदेशी लोकांपासून दूर राहण्याचे स्वातंत्र्य त्यांच्या कृपेमुळे यहुद्यांना देखील मिळाले. तरी देव त्यांना एकमेकांना धरून राहण्यास शिकवित होता. विभागणी करू नका, पण तुम्ही एक व्हा. मग तुमच्या जेवणाच्या पद्धती, तुमच्या बसण्या उठण्याच्या पद्धती, तुमच्या चालीरीती तुम्ही बाजूला ठेवा, पण प्रभूसाठी तुम्ही एक व्हा. आज हाच संदेश आहे आम्हाला की आम्ही प्रभूसाठी एक झालो पाहिजे. पावलाचे शत्रू त्याच्यावर या गोष्टीचा आरोप लावतात. हे आश्चर्यकारक वाटते, कारण सर्व पुरावा तर यहुद्यांच्या विरोधीच होता. कारण पावलानं त्यांचे काही नियम मोडले नव्हते. उलट पक्षी पावलानं त्यांचे नियम पाळले होते. यहुदी, तो स्वतः यहुदी होता आणि त्यामुळे त्या यहुदी धर्माचे जे नियम होते ते नियम संत पावलानं तंतोतंत पाळले होते. त्यामुळे त्याच्याकडं गुन्हा असा काय नव्हता. परंतु यहुदी लोक, पुढारी लोक सांगत होते की नाही, याने नियम मोडले आहेत, मोशेचं नियमशास्त्र मोडलं आहे. कारण पावलाने त्यांच्या नियमांना महत्त्व दिलं होतं. आता त्याची काय उदाहरणं आपण पाहूया. उदाहरण नंबर 1, तिमोथेची त्यानं सुनता केली होती. प्रेषित 16:1-3 या वचनामध्ये आम्ही त्याचा उल्लेख पाहिला. सुनता करण्याची पद्धत यहुद्यांची होती आणि तिमोथेची सुनता करण्यात आली होती. तो यहुदी नव्हता, परंतु त्याला नंतर ते स्वरूप देण्यात आलं, कारण त्याला यहुदी लोकांमध्ये काम करायचं होतं. करीत येथे असताना पावलाने यहुद्याचा नवस केला होता. ओके, प्रेषित 18:18 मध्ये त्याने पण नवस केला होता. नवस काय? यहुदी लोक एकत्र व्हावेत, त्या लोकांना एकत्र राहता यावं याकरिता परमेश्वराकडे त्यानं नवस केला होता. यहुद्यांच्या रिवाजांचे किंवा त्या हेतूनं मोशेंच्या नियमांचे उल्लंघन करून कोणत्याही प्रकारे त्यांना राग न आणण्याची प्रथा पावलानं पाळली होती. 1 कोरिंथ 9:19-23. पण पुढाऱ्याने असे जाहीर केले की पावलाने यहुदी नियमांबद्दल आपला आदर दर्शवला पाहिजे आणि त्यांनी विचारले की त्यांनी नाझिराच्या व्रतानुसार 4 माणसांचं आपली ओळख पाठवावी. 4 लोक पावलाबरोबर होते. ज्या पाऊलच्या 4 लोकांनी नाझीर हा व्रत घेतला होता आणि तो व्रत पाळण्याकरिता ते पावलाबरोबर यरुशलेमेत आले होते. आणि म्हणून पावलानं त्यांना मदत केली, कारण त्या व्रतासाठी ते पैसे भरावे लागत असत, त्या ठिकाणी राहावं लागत असे, अर्पण करावं लागत असे. या सगळ्या गोष्टीत पावलानं या 4 भावांकरिता सहभाग घेतला. बरं, मंदिरात तो त्यांच्याबरोबर राहिला होता. त्यांच्या अर्पणासाठी पावलानं किंमत मोजली होती आणि शुद्धीकरणाच्या वेळी त्यांच्याबरोबर तो मंदिरात राहिला. त्यानं त्यासाठी सहमती दर्शवली.
त्यांचा विश्वास बळकट होण्याकरिता पावलानं त्यांना आधार दिला. परंतु विश्वासाच्या माध्यमातून कृपेने तारण व त्याच्या संदेशात त्यानं तडजोड केली नाही. तारण आमचं काही व्रत फेडल्यानं, मंदिरामध्ये आम्ही अर्पण केल्यानं होईल असं नाही. परंतु जो नाझीर जो व्रत होता, गणना 6 मध्ये त्याचं वर्णन आहे, जे थोडक्यात आपण पुढे पाहणार आहोत. ते व्रत पाळण्याकरिता ते मंदिरात होते आणि पौल त्याकरिता त्या मंदिरामध्ये आला होता, कारण तो स्वतः जन्मानं यहुदी होता. पण यहुदी धर्मातील लोक ज्यांना प्रथा स्वीकारण्याचे आणि नाकारण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले होते, त्यांच्यावर वैयक्तिक दृढ विश्वास ठेवण्याची ही एक बाब होती. दुसऱ्या दिवशी पावलाने याजकाला कळवले आणि त्याचे स्पष्टीकरण त्यानं दिले की तो सोहळ्यामध्ये होता. त्या ठिकाणी ते 4 लोकांबरोबर होता. त्या ठिकाणी त्यानं ते पैसे भरले होते आणि 7 दिवस ते तिथं थांबले, कारण त्या ठिकाणी नंबर लागत असे. अर्पण करण्याकरिता गर्दी असे, पुष्कळ मोठं मंदिर होतं, ते पुष्कळ गर्दी असे आणि म्हणून त्यांना जवळजवळ 7 दिवस लागले या गोष्टी उरकण्याकरिता. आणि मग तो त्या यरुशलेम शहरामध्येच होता, लोकांशी बोलत होता, चर्चा करीत होता. तर पौल यरुशलेमेच्या मंदिरात आहे. संपूर्ण योजना सुरक्षित आणि शहाणपणाची असल्याचं दिसून आलं. परंतु जे कार्य पौल करायला गेले ते कार्य पूर्ण झालं नाही. उलट शांतता आणण्याऐवजी आता मंदिरात गोंधळच उडाला आणि त्यामुळे पावलाला प्रेषित 21:33 प्रमाणे त्यांना अटक करावी लागली. आणि मग आम्ही पुढे पाहतो की पावलाला त्यांनी अटक केलं. प्रेषितांचे कृत्य 21 अध्याय आणि 33 वचन तुमच्या समोर मी वाचत आहे. तेव्हा सरदाराने जवळ येऊन त्याला धरले आणि 2 साकड्यांनी बांधण्याचा हुकूम केला, कारण हा कोण व ह्याने काय केले असे तो विचारू लागला. याचा अर्थ असा, पावलाला अटक करण्यात आली, त्याला बांधण्यात आलं. अगबसानं सांगितलं होतं की तुला अशा प्रकारे बांधण्यात येईल. प्रभूनं जे बोलला होता ते वचन पावलाच्या बाबत आता खरं ठरलं. आणि मग 21 अध्याय 27 ते 40 या वचनामध्ये पावलाला अटक करण्यात आली. आता तो स्वतंत्र राहिला नाही. आता तो रोमी लोकांच्या अटकेमध्ये गेला आहे. प्रेषितांचे कृत्य 21 7 ते 40 ते पुढे 22वा अध्याय 1 ते 29 पर्यंत आता यरुशलेमेमध्ये पाऊल स्वतःविषयी साक्ष देते, स्वतःविषयी त्या लोकांना समजून सांगते, परंतु लोक काय ऐकण्याच्या स्थितीत नाही. उलट पक्षी लोक त्याला मारण्याकरिता पुढाकार घेत आहेत. पावलाच्या सेवेसंबंधी यहुद्यांचा जो गैरसमज होता तो आणखी वाढला. दरबार विभक्त करून एक भिंत उभी होती. त्याच्या पलीकडे कोणाला परदेशांना जाण्याची परवानगी नव्हती. त्या ठिकाणाहून पौल त्या ठिकाणी आला, कारण त्याच्याबरोबर काही परदेशी पाहुणे होते. आणि त्याचा उल्लेख त्यानं पवित्र शास्त्रात पुढे आपल्याला पाहायला मिळतो. इफिस 2:14, कारण तोच आमची शांती आहे. त्याने दोघांना एक केले आणि मधली आडभिंत पाडून टाकली. परमेश्वरानं आमच्यात आडभिंत ठेवलेली नाही, परंतु पूर्वीच्या त्या मंदिरामध्ये भिंती होत्या, आडभिंती होत्या आणि काही दालनांमध्ये परदेशी लोकांना येण्याची परवानगी नव्हती. आणि हे पौल त्या ठिकाणी स्पष्ट करून सांगत आहे की त्यांना या ठिकाणी येण्याची परवानगी नाही. जर का हा कायदा परदेशी लोकांनी मोडला तर त्या व्यक्तींना कोणता व्यवहार करायचा व रोमी आणि यहुदी लोकांना तसा अधिकार होता की इवन त्यांना फाशीची शिक्षा देण्याचा अधिकार त्यांना देण्यात आला होता. कडक शिक्षा. कधी कधी आज आम्ही
अशा गोष्टी पाहतो धर्म आचरण करणाऱ्या लोकांमध्ये, मंदिरांमध्ये. काही लोकांना ते मंदिरात येऊ देत नाही, काही लोकांना येऊ देतात, काही लोकांना सांगतात तू खालच्या जातीचा, तू वरच्या जातीचा. या गोष्टी आजही घडतायत. आणि कुठे घडतायत? या मंदिरात घडतायत. मंदिरात घडतायत. या गोष्टी पावलाच्या सोबत त्या ठिकाणी मंदिरात घडल्या. पाऊल आणि त्याच्याबरोबर 4 जे नाझरी लोक होते, जे नाझीर व्रत करण्याकरता आले होते, त्यांना अटकाव करण्यात आला. नाझीर व्रत म्हणजे गणना 6व्या अध्यायाप्रमाणे त्यांनी द्राक्षरसाचं कोणतंच पेय प्यायचं नसतं, डोक्यावर वस्तारा फिरवायचा नसतो, मृतदेहाकडे जायचं नसतं आणि वेगळं राहायचं असतं. आणि शुद्धीकरण होईपर्यंत, समर्पण करीपर्यंत त्यांना हा व्रत पाळायचा असतो. आणि पावलानं या 4 भावांकरिता पुढाकार घेतला, पण ते काही यशस्वी झालं नाही. कारण मंदिरामध्ये ज्या अफवा पसरवण्यात आल्या होत्या त्यामुळं त्यानं पावलावर ते धावून गेले, त्याला मारण्याकरिता त्याच्यावर ते धावले आणि त्यामुळं त्यांना अटक करण्यात आली. पावलाला अटक करण्यात आली कारण त्या मंदिराच्या शेजारी अँटोनिया जो गड होता, त्या गडावर रोमी लोकांची एक तुकडी नेहमी तैनात असे. जवळजवळ 1000 सैनिक त्या ठिकाणं नेहमी त्या ठिकाणं तैनात असत. जर काही गडबड झाली तर तातडीनं हे रोमी सोल्जर्स त्या ठिकाणं धाव घेत असत. आणि म्हणून त्यांनी तो गोंधळ ऐकला, त्यांनी त्या गडीवरून ते पाहिलं आणि म्हणून ते धावत त्या ठिकाणी आले. ते बरं झालं धावत आले, अन्यथा त्यांनी पावलाला त्याच ठिकाणी मारून टाकण्याचा बेत केला होता. परंतु परमेश्वराची इच्छा तशी नव्हती आणि म्हणून प्रभूने त्याला त्या ठिकाणं वाचवलं. आशियातील काही लोक पावलाला मंदिरात दिसले आणि त्याला असा निष्कर्ष काढला की त्याने यहुदीतर लोकांना आणून त्यांची पवित्र इमारत दूषित केली होती. हा दुसरा आरोप त्याच्यावर टाकला की परराष्ट्रीय लोकांना हा मंदिरात घेऊन आला आणि आमचं मंदिर दूषित केलं. किती हास्यास्पद बाब आहे. कोणत्या माणसानं, कोणाच्या स्पर्शानं मंदिर कसं दूषित होऊ शकतं? परंतु त्यानं त्याच्यावर खोटे आरोप लावले. कदाचित हे यहुदी इपिसाहून आले असावेत. होय, कारण त्यांनी इपिसाहून आलेल्या पावलाच्या एका मित्राला, त्रफिमेला पाहिलं होतं आणि त्यांनी ओळखलं होतं. त्रफिम जंटाईल म्हणजे अयहुदी होता आणि लोकांच्या परिचयाचा होता. त्याला पाहिल्यावर यांना वाटलं की अरे, ह्यानं परराष्ट्रीय लोकांना पण मंदिरात आणलं, मंदिर दूषित केलं. आणि मग त्यामुळं ते आणखी त्याच्यावर चिडले आणि अफवामध्ये आणखी अफवांची भर घातली. त्यांच्या भावना पूर्ण वेगाने धावण्याच्या आणि त्यांच्या मेंदूत तटस्थ असलेल्या त्या लोकांनी युक्तिवाद केला. पॉल जेथे जेथे गेला तेथे त्याचे विदेशातील मित्रही गेले. नंबर 2, पॉल मंदिरात दिसला त्यामुळे त्याचे मित्रही तेथे गेले, कारण ते त्याच्यावर आले होते. कैसरियाहून त्याच्यावर बरोबर होते, ते त्याचे शिष्य होते. प्रभूमध्ये त्यांना आणलं होतं आणि म्हणून ते त्याच्यावर होते. मंदिर आहे असं पूर्वग्रह तर्कवितर्काने भरलेले आहेत. आमच्या बसलेल्या कधी कधी चर्चेसमध्ये आमच्या ठरलेल्या जागा आहेत. कोणी दुसरं त्या ठिकाणी बसलं आम्हाला आवडत नाही. आम्ही कोणत्या दिशेला चाललोत आम्हाला कळत नाही. परंतु ही मंदिराची संकल्पना पुढे आपल्याला स्पष्ट पाहायला मिळेल. आणि म्हणून त्यांनी पावलाला पकडलं. आणि जर रोमन रक्षकांनी वेळेवर हस्तक्षेप केला नसता तर मी तुम्हाला सांगितलं वचन 32 प्रमाणे त्याचा तिथं मृत्यू झाला असता. कारण मंदिराच्या परिसरात लोकांची गडबड सुरू होती. काय चाललं आहे हे विशेष ते पूर्णपणे अज्ञानी होते रोमी लोक. परंतु काहीतरी गडबड झाली, लोक ओरडत आहेत आणि याची त्यांना भणक लागली. आणि म्हणून जवळजवळ पुष्कळ सैनिक रोमी तिथं धावून आले आणि जो 1000वर 1 नियुक्त केलेला कप्तान तोही त्या ठिकाणी आला. आणि नंतर त्याने पावलाला बांधलं आणि आपल्या ताब्यात घेतलं. आता यहुदी लोकांचं त्या ठिकाणी काही चालत नव्हतं, कारण ते रोमी साम्राज्य होतं. हे दृश्य आपल्याला इफिसमधील घडलेल्या दंगलीची आठवण करून देतं. प्रेषित 21:30, प्रेषित 19:29
आणि प्रेषित 21:34, प्रेषित 19:32 या वचनांची जर तुलना केली तर पावलाला हे काय नवीन नव्हतं. अशा प्रकारच्या प्रसंगानं त्यांना अगोदर देखील तोंड दिलेलं होतं. आणि जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी आणि पावलाचा बचाव करण्यासाठी मुख्य कप्तान क्लौदिया लुसिया हा एक चांगला कप्तान पावलाला मिळाला. प्रभूनं त्याला दिलं आणि या क्लौदिया लुसियानं पावलाला ताब्यात घेतलं. 1000वर तो पुढारी होता, 100वर एक शतपती आणि कप्तान 1000वर एक. हा ग्रीक हेलनी होता. 21:37 या वचनामध्ये त्याचा उल्लेख आहे. लक्षात घ्या, हे का आम्ही बोलत आहोत, कारण पुढे त्याचा संबंध पावलाशी येणार आहे. पण त्याने रोमन नागरिकत्व विकत घेतलं होतं. प्रेषितांची कृत्य 22 अध्याय 28 वचनामध्ये त्याचा उल्लेख आहे. तो रोमी नव्हता, पण तो त्याने रोमन नागरिकत्व विकत घेतलं होतं. प्रेषित 23:26 महाराज फेलिक्स सुभेदार यांना क्लौदिया लुसिया यांचा सलाम. हा कप्तान सुस्वभावाचा होता, असा आपल्याला पावलाबरोबर तो बोलत असताना आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्यानं पुढाकार घेतला. जवळजवळ 100-200 सैनिकांची तुकडी नेहमी तिथं सज्ज असे त्या मंदिराभोवती. काहीही गडबड होता कामाने याकरिता ते पुढाकार घेत असत. आणि म्हणून कप्तानाला वाटलं की हा इजिप्शियन आहे की काय, आणि म्हणून त्या प्रकारे तो त्याच्याशी तसा बोलू लागला. परंतु हाही त्याच्याविषयी गैरसमज होता. 21:38 मिस्र्यांनी थोड्या दिवसामागे बंड उठून त्या 4000 मारेकरास रानात नेले, तोच तू आहेस की नाही? तेव्हा पावलाने म्हटले, मी किलकियातील तार्सस्कर आहे, मी तो नाही. 37 वचन मग पावलाला गडीत नेणार इतक्यात त्याने सरदाराला म्हणजे कॅप्टनला म्हटले, मला आपल्याबरोबर काही बोलायची परवानगी मिळेल काय? तो म्हणाला, हेलनी भाषा तुला येते काय? तू ग्रीक भाषा पण बोलतोस काय? आणि म्हणून त्यानं पावलाकडं आकर्षित झाला. जर कोणी आपली मराठी भाषा बोललो तर आपण लगेच त्याच्याकडे आकर्षित होतो. आणि सरदाराला नवल वाटलं की हा इजिप्शियन नाही, पण तसा वाटतो, पण तो हेलनी भाषा बोलतो, कारण त्यानं सांगितलं की मला तुमच्याशी काही बोलायला पाहिजे. मंदिरात लोकांची गडबड सुरू होती, कारण काय चाललं होतं हे त्याविषयी पूर्णपणे जाणून नव्हते. पावलाला 2 साखळदाण्यांनी बांधलं होतं हे यातून स्पष्ट होतं. प्रेषित 21:11 मध्ये जेव्हा क्लौदिया लुसियाने लोकांमध्ये विचारपूस केली तेव्हा त्याला काय झाले हे त्यांना समजू शकलं नाही, कारण त्यांना खरोखरच माहीत नव्हतं की काय घडलं या मंदिरामध्ये. एवढा दंगा होण्याचे कारण काय होतं. क्लौदिया लुसिया याला मंदिरातील लोकांकडून कोणतीही मदत न मिळाल्याने त्याने पावलाकडे चौकशी करण्याचा निर्णय घेतला. म्हणून त्याला शिपायांनी पावलाच्या विदेशांच्या दारातून बाहेर काढून पायऱ्यावरून आणले. पाऊल दूर जात असताना लोक घोषणा देत होते. काय घोषणा देत होते? 36 वचन वाचा. घोषणा काय चालली होती? पावलाच्या बाबत गडबड आणि मग घोषणा झाली. घोषणा काय होती? कारण लोकांचा समुदाय त्याच्या मागे चालत असून त्याची वाट लावा, असे ते ओरडत होते. त्याची वाट लावा, त्याला संपवा. पावलाच्या विरुद्ध हे सगळे लोक उभे राहिले होते. हे पुन्हा आमच्या प्रभूला अटक झाल्याची आम्हाला आठवण करून देते त्या खटल्याची. प्रभू येशूच्या बाबत पण लोक असेच ओरडत होते. लूक 23:18, 21, योहान 19:15 या कारणास्तव पावलाने बोलण्याची वेळ आली आहे असे ठरविले आणि त्याला त्या धोक्याविषयी कल्पना आली आणि म्हणून तो कैदी म्हणून हेलनी भाषेत त्या सरदाराशी बोलला. तेव्हा पावलाने यहुद्यांना संबोधण्याची परवानगी मागितली. तेव्हा क्लौदिया लुसियाने सहमती दर्शवली, असे की कदाचित एखाद्या अधिकृत अहवालासाठी त्याला माहिती मिळेल की ॲक्च्युली घडलंय काय.
आणि त्याकरिता क्लौदिया लुसिया यानं त्याला परवानगी दिली. आणि पॉल त्याच्या मूळ आरामी भाषेमध्ये, हिब्री आणि आरामी जवळजवळ क्लोज भाषा आहेत या, आणि या भाषेमध्ये बोलताना त्याने सुरुवात केली. पौलाला पहा किती भाषा येत होत्या, आणि पौल त्या यहुदी लोकांच्या भाषेत बोलू लागला. त्यामुळं त्या ठिकाणी थोडी शांतता झाली, कारण रोमी सोल्जर्स तिथं होते, सगळे लोक तिथं होते, आणि त्या ठिकाणं बंदोबस्त होता. आणि त्या बंदोबस्तामध्ये त्या पायऱ्यावर उभा राहून पौल यहुदी लोकांशी बोलण्याकरिता त्यानं पुढाकार घेतला. आणि पौलानं आपलं भाषण तो तिथं संपू नाही शकला, परंतु त्यानं 3 बाबी यहुदी लोकांना सांगितल्या. त्या आम्ही पुढच्या अध्यायामध्ये पाहणार आहोत. 3 बाबी. 22वा अध्याय 3 ते 5 यामध्ये त्याने प्रारंभिक त्याचं आचरण कसं होतं, तो पूर्वी कसा होता यासंबंधी सांगितलं. नंबर 2 22 अध्याय 6 ते 16 मध्ये त्याचं अद्भुत रूपांतर परिवर्तन कसं झालं यासंबंधी तो यहुद्यांना सांगत होता. नंबर 3 22वा अध्याय 17 ते 29 यामध्ये पावलाचे विशिष्ट बोलवणे काय होते यासंबंधी तो पुढे 22व्या अध्यायामध्ये या यहुदी लोकांना रोमी सुभेदारांसमोर भाषण करत आहे. आता सगळी कल्पना तुम्हाला आली. 21व्या अध्यायामध्ये ते यरुशलेमेत आले, पावलाला अटक झाली, त्या ठिकाणी दंगा झाला, त्याच्यावर खोटे आरोप ठेवण्यात आले, आणि पाऊल आता स्वतःची साक्ष 22व्या अध्यायामध्ये पुढच्या अध्यायात आम्ही पाहणार आहोत त्या ठिकाणी देत आहे. प्रियांनो, पावलाचा प्रवास खडतर होता यात शंकाच नाही. आता पुढच्या प्रवासात तो कशा प्रकारे जात आहे, प्रभू त्याच्याशी कसा बोलत आहे या संबंधीचं मार्गदर्शन पवित्र शास्त्रातून आम्ही पुन्हा पुन्हा घेणार आहोत. आज आपण या ठिकाणी थांबणार आहोत. प्रभू येशू ख्रिस्त करो त्याची शांती, त्याचा आशीर्वाद तुमच्या जीवनात राहो. प्रभू येशूच्या सुवार्तेकरिता जो छळ पावलाचा झाला तसा आमचा छळ नाही झाला, पण तो आम्हाला स्वातंत्र्य दिलंय. त्याची सुवार्ता घोषणा करण्याकरिता आपण पुढे जाऊया, अभ्यास करूया, वचनामध्ये खोल जाऊया, पावलाचं जीवन पाहत राहूया. कन्क्लुजनमध्ये आणखी आम्ही त्याविषयी बऱ्याच गोष्टी शिकवणार आहोत. पुन्हा माझी विनंती राहील की तुम्ही सबस्क्राईब करा या चॅनलला, इतर मराठी लोकांना हे द्या, संधी घ्या. या काळामध्ये अनेक लोक वचनात श्रीमंत होऊ दे ही माझी प्रार्थना आहे. प्रभू येशू ख्रिस्त करो त्याची शांती तुमच्यावर असो. जय येशू, जय जय येशू. गॉड ब्लेस यू.